नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चला, आमच्या घरी अचानक मी आहे सिस्टर आहेत आणि खूप छान आहे. तर चला, आज खरंच त्या खूप रडत आल्या होत्या आणि आज त्यांना खूप बरं वाटतंय. तर चला, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात त्यांची परिस्थिती आणि तुम्हीच ऐका. हाय, नमस्कार. मी विश्रांती भंडारे आणि मी एकटीच आहे. माझं असं कुटुंबात कुणी नाही आहे आणि खूप म्हणजे कठीण प्रसंगातून मी आता सध्या चालत आहे. माझं कुठलं शिक्षण जास्त झालेलं नाही आणि 40-45 वय चालू आहे आता रनिंग माझं. तरीसुद्धा मी एवढा आता जीवनात संघर्ष करत आहे की माझ्याकडे राहायला घर नाही. माझं असं स्वतःचं लेकरू बाळ नाही, नवरा नाही, कुणी नाही. इथं पुण्यात आले, मी हॉस्टेलला राहते, घरकाम करते, बाळ सांभाळायचं म्हणा, भांडे घासायचं, झाडू फरशी, स्वयंपाक. तर मी खूप संघर्षातून निघालेले आहे आणि मी खूप संघर्ष करत आहे. तर जीवनात संघर्ष म्हणजे जीवनात संघर्ष हा पाहिजेलच. संघर्ष जर नसेल तर त्या जीवनात मजाच येणार नाही जगण्यासाठी. संघर्ष पण म्हणजे सुख पण पाहिजे आणि दुःख पण पाहिजे. पण माणसाला नेहमी काय वाटतं की सुखाचा काळ कमी असतो आणि दुःखाचा काळ मोठा असतो, पण असं काही नसते. पण भावानो आणि बहिणीनो, मी तुम्हाला एवढंच सांगते की तुमच्या जीवनात कितीही प्रॉब्लेम आले, कितीही संकट आले, कितीही चढउतार आले, तरी कुणाची मदत घेऊ नका. ना भावाची मदत, ना बहिणीची मदत, ना कुणाची मदत. तुम्ही एवढंच की तुमच्या मनकडात तेवढं बळ ठेवा की त्याला सामोर जाण्याची, कष्ट करून खाण्याची हिंमत कधी हारू नका. एवढं लक्षात ठेवा की ज्यावेळेला आपल्यावर वाईट परिस्थिती असते, आपण संघर्ष करत असतो आपल्या वाईट वेळेत, त्यावेळेला कुणापाशी झुकायचं नाही. कारण त्यावेळेला आपला भाव नसतो, आपली बहीण नसते, आपलं कुणी नसतं. आई वडिलाच्या नंतर आपलं कुणीही नसतं. त्यामुळं कुणाकडं झुकू नका आणि कुणाकडं हात पसरू नका. भले तुम्ही एखाद्याशी भांडे घासा, पण तुम्ही स्वतःच कमवा आणि स्वतःच जगायला शिका. कारण तुम्हाला माहीत नाही की आपण जर प्रामाणिकपणानं ह्या संकटाला सामना केला, संकटाचा सामोर गेलो, तर हे दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस लवकरच येतात. आणि चांगल्या माणसाचं शेवटी चांगलंच होतं. म्हणून ज्यावेळेला आपली परिस्थिती असती, त्या वाईट परिस्थितीत कधी वाईट पाऊल उचलायचं नाही, कुठला गलत निर्णय घ्यायचा नाही. नाही तर कुणी आमिषानं दाखवलं तर त्याला भाळायचं नाही. फक्त कष्ट करण्याची हिंमत आणि संघर्षाचा सामना करायची हिंमत कधीच हे करायची नाही, म्हणजे हार मानायची नाही आणि मागं फिरायचं नाही. संघर्ष करतच राहायचं आणि एवढंच ठेवायचं की कितीही जीवनात चढ उतार आले तरी पण दुःखाचा काळ संपून सुखाचे दिवस हे येतातच. आज एवढंच बोलते. नमस्कार.